नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया पॅरादीप फॉस्फेट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पॅरादीप फॉस्फेट्स शेअर राईज ॲज प्रमोटर झुआरी मॅरोक बायज 97.5 लॅक शेअर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, पॅरादीप फॉस्फेट्स लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर झुआरी मॅरोक फॉस्फेट्स यांनी कंपनीचे 97.5 लॅक शेअर खरेदी केले आहे. म्हणजे कंपनीमध्ये 1.2% हिस्सेदारी खरेदी केली आहे. 182.06 रुपये पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर. म्हणजे या डीलची टोटल व्हॅल्यू बनते 178 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज ही कंपनी पॅरादीप फॉस्फेट्स लिमिटेड फोकसमध्ये होती. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार पॅरादीप फॉस्फेट्स लिमिटेड या कंपनीमध्ये झुआरी मॅरोक फॉस्फेट्स प्रायव्हेट लिमिटेडची हिस्सेदारी आहे 56.04%. चला आता बोलूया न्यूजन सॉफ्टवेअरबद्दल. तर मित्रांनो, न्यूजन सॉफ्टवेअर शेअर सर्ज आफ्टर बॅगिंग इंटरनॅशनल अँड डोमेस्टिक कॉन्ट्रॅक्ट्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, न्यूजन सॉफ्टवेअर लिमिटेड या कंपनीच्या UK बेस सबसिडरी कंपनी यांनी मास्टर सर्व्हिस ॲग्रीमेंट एक्झिक्यूट केला आहे. कोणासोबत? TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडच्या बेल्जियम युनिटसोबत. आणि मित्रांनो, या डीलची व्हॅल्यू आहे 4.22 मिलियन युरोज. तसेच मित्रांनो, न्यूजन सॉफ्टवेअर लिमिटेड या कंपनीला सॉफ्टवेअर लायसेन्स इम्प्लिमेंटेशन अँड ॲन्युअल सपोर्ट सर्व्हिसेससाठी शेमा जनरल इन्शुरन्स कडून 21.24 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, याच दोन अपडेटमुळे आज न्यूजन सॉफ्टवेअर लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया SMC ग्लोबल सिक्युरिटीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने 1:1 रेशोचा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल. म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, एका शेअरचे तर 2 शेअर होऊन जाईल, तसेच कंपनीचा शेअर प्राईस सुद्धा 2 ने डिवाइड होऊन जाईल. आणि मित्रांनो, याच बोनस शेअरच्या अनाउन्समेंटमुळे आज SMC ग्लोबल सिक्युरिटीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया GTL इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, GTL इन्फ्रास्ट्रक्चर सेटल ड्यूज विथ कॅनरा बँक अंडर वन टाइम सेटलमेंट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, GTL इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीने कॅनरा बँकसोबत आपला वन टाइम सेटलमेंट सक्सेसफुली कंप्लीट केला आहे. आणि मित्रांनो, GTL इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला कॅनरा बँककडून नो ड्यूज सर्टिफिकेट सुद्धा इश्यू झाला आहे कॅनरा बँककडून. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज ही कंपनी GTL इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड फोकसमध्ये होती. चला आता बोलूया KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी सेक्युअर ₹3,200 कोटी सँक्शन फ्रॉम SBI फॉर ओव्हर 1 गिगावॅट रिन्युएबल प्रोजेक्ट इन गुजरात. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीला 1 गिगावॅटपेक्षाही जास्तीच्या रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्टसाठी SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 3,200 कोटी रुपये सँक्शन केले गेलेले आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज ही कंपनी KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड फोकसमध्ये होती. चला आता बोलूया वारी एनर्जीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वारी एनर्जीज इन्वेस्ट ₹3,000 कोटी इन आर्म वारी एनर्जी स्टोरेज फॉर लिथियम आयन सेल प्लांट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डोमेस्टिक सोलार मॉड्यूल मॅन्युफॅक्चरर कंपनी
वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीने राईट्स इश्यूच्या थ्रू आपल्या होली ओन सबसिडरी कंपनी वारी एनर्जी स्टोरेज सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 300 कोटी रुपये इन्व्हेस्ट केले आहे। आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज वारी एनर्जीज लिमिटेड ही कंपनी फोकस मध्ये होती। चला आता बघूया केन्स टेक्नॉलॉजी बद्दल। तर मित्रांनो, केन्स टेक शेअर राईज ऑन अपॉइंटमेंट ऑफ मुथुकुमार नारायणस्वामी ॲज MD। तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया। तर मित्रांनो, केन्स टेक्नॉलॉजी या कंपनीने 5 वर्षाच्या कालावधीसाठी मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून मुथुकुमार नारायणस्वामी यांना अपॉइंट केले आहे। आणि मित्रांनो, हे अपॉइंटमेंट केले गेलेले आहे कारण केन्स टेक्नॉलॉजीचा CEO म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर राजेश शर्मा यांनी लास्ट वीकमध्ये कंपनीमधून रिझाईन केले आहे, जे प्रभावी म्हणजे इफेक्टिव्ह होणार आहे 31 ऑक्टोबर 2025 पासून। आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे केन्स टेक्नॉलॉजी ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे। चला आता बोलूया टाटा स्टील लिमिटेड बद्दल। तर मित्रांनो, टाटा स्टील पंप्स 4054 कोटी रुपीज इंटू सिंगापूर आर्म टी स्टील होल्डिंग्स। तर मित्रांनो, टाटा स्टील लिमिटेड या कंपनीने आपल्या होली ओन फॉरेन सबसिडरी कंपनी टी स्टील होल्डिंग्समध्ये 457 कोटी शेअर ॲक्वायर करून 4054 कोटी रुपये इन्व्हेस्ट केले आहे। आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे टाटा ग्रुपची ही कंपनी टाटा स्टील लिमिटेड फोकसमध्ये आलेली आहे। तर बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड। तर मित्रांनो, टाटा मोटर्स शेअर फॉल ॲज पोटेन्शियल 2 बिलियन पाउंड सायबर अटॅक बिल हायर दॅन जॅग्वार लँड रोवर फायनान्शियल इयर 2025 प्रॉफिट। तर मित्रांनो, जॅग्वार लँड रोवरचा जेवढा पूर्ण फायनान्शियल इयर 2025चा प्रॉफिट होता, त्यापेक्षा जास्तचा या कंपनीला लॉस बसू शकतो सायबर अटॅकच्या इश्यूमुळे, जवळपास 2 बिलियन पाउंडचा। आणि मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेड ही कंपनी अधिकांश म्हणजे 50% पेक्षाही जास्तीचा रेव्हेन्यू जॅग्वार लँड रोवरमधून जनरेट करते, हे मी कालच तुम्हाला क्लिअर करून दिले होते। आणि मित्रांनो, या अपडेटचा सरळ इम्पॅक्ट टाटा मोटर्स लिमिटेड या कंपनीवर सुद्धा पाहायला मिळणार आहे। आणि मित्रांनो, BBCच्या रिपोर्टनुसार जॅग्वार लँड रोवरला या सायबर अटॅकच्या इश्यूमुळे पर वीक 50 मिलियन युरोज किंवा 68 मिलियन $चा फटका बसत आहे, अशी BBCची रिपोर्ट सजेस्ट करत आहे। आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे टाटा मोटर्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे। तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल। तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे। माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा, बाय बाय।